वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्र या विषयाची 45 हा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 मार्च 2024 म्हणजे या वर्षीचीच ही प्रश्नपत्रिका आहे. एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. पुढच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरेल. इथे दिनांक दिलेली आहे 19 मार्च 2024 आणि सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. प्रश्नपत्रिकेमध्ये 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. समाजशास्त्र इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ देखील मी घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका पहा. ज्यांना गरज असेल त्यांनी सोडवा. चला, प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सूचना पहिली दिली आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. सगळे प्रश्न सोडवायचे. जे किंवा प्रश्न असतात ते नाही सोडवले तरी चालतं. 2, प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलं आहे. 3, 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहेत. 4 मुद्दे केव्हा लिहायचे? 4 गुण असतील तर. म्हणजे 1 गुण एका मुद्द्यासाठी निश्चित आहे. 4, प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर लिहावं. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे, पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. शक्यतो प्रश्नपत्रिका क्रमानेच सोडवणं अतिशय सोयीचं पडतं. प्रश्न क्रमांक पहिला आहे. पहिला प्रश्न, खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा. 20 गुणांचा आहे हा. त्यामध्ये अबकडं 4 उपप्रश्न आहेत. त्यातला अ आहे, खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्यायची की विधान पूर्ण करायचं आहे आणि ते पुन्हा लिहायचं, म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आहे. उत्तराचा पर्याय निवडायचा, विधानामध्ये लिहायचा, उत्तराखाली शिस पेन्सिले 2 रेषा मारायच्या, म्हणजे छान दिसतो पेपर. एक ओळ सोडायची मग दुसरं विधान लिहायचं, म्हणजे छान दिसतं. त्याला 5 गुण आहेत. 1, बेल बजाव आंदोलन टिंबटिंब या सामाजिक समस्येशी निगडीत आहे. पर्याय आहेत कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, कुपोषण. आणि 3 पैकी जे अचूक उत्तर असेल ते रिकाम्या जागी लिहायचं, 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, पुढचं विधान लिहायचं. दुसरं, वसुंधरा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. पर्याय 5 जून, 11 जुलै, 22 एप्रिल. 3, टिंबटिंब यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पडतात. पर्याय डॉक्टर GS घुरिये, BM गुहा, BS गुहा, डॉक्टर इरावती कर्वे. अचूक उत्तर निवडायचं आहे, रिकाम्या जागी लिहायचं आहे. क्रमांक 4, टिंबटिंब हा शहरी विकास कार्यक्रम आहे. पर्याय स्मार्ट सिटी मिशन, सर्व शिक्षा अभियान, पंचायत राज. 5, हिंदू कोड बिल टिंबटिंब यावर्षी पारित झाले. पर्याय 1948, 1952, 1955. अचूक उत्तर निवडायचं, रिकाम्या जागी लिहायचं. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. ब प्रश्न आहे, खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. इथे पण सूचना लक्षात घ्यायची. चुकीची जोडी दुरुस्त करायची, पुन्हा लिहायची आहे. 5 गुण. आता पहिला गट पाहूया जोड्यांचा. 1, स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. 2, पेरियार सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट. 3, महात्मा गांधी हरिजन सेवक संघ. 4, बेहरामजी मलबारी धर्मसभा. जोडी दुरुस्त करून लिहायची. क्रमांक 2चा गट पाहू. 1, बहुजिनसीपणा शहरी समुदाय. 2, पंचशील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3, जात अर्पित दर्जा. 4, कायदा औपचारिक नियंत्रण. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. तिसरा गट पाहू. 1, 7 सिस्टर्स ईशान्येकडील 7 भगिनी प्रदेश. 2, शांततापूर्ण सहनिवासाकरिता राष्ट्रीय एकात्मता. 3, गृहभाषा मातृभाषा. 4, संप्रदायवाद जात संघर्ष. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. क्रमांक 4चा गट पाहू.
1. श्रमकेंद्री उत्पादन औद्योगिकीकरण. 2. औद्योगिक विस्तार शहरीकरण. 3. तर्कनिष्ठ दृष्टिकोन अंकीकृतकरण. 4. उदारमतवादी तत्व जागतिकीकरण. आणि 5वा गट आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिण्यासाठी. क्रमांक 1. दारू, आंतरजाल, व्यसन. 2. अपर्याप्त कौशल्य, बेरोजगारी. 3. कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. 4. दादा दादी, NGO. क प्रश्न आहे पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ प्रश्न. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून त्यात दिलेल्या विधानांपुढे पुन्हा लिहा. इथे पण विधान पूर्ण लिहायचे आणि चौकटीमध्ये ज्या संज्ञा आहेत त्या विधानासमोर लिहायची. 5 गुण आहेत. आणि चौकटीमध्ये कोणकोणत्या संज्ञा दिल्या आहेत? भाषावाद, आंतरविवाही, शहरीकरण, औद्योगिकीकरण, महात्मा ज्योतिराव फुले, अंमली पदार्थ. आणि 5 विधानं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं विधान, बालविवाह प्रतिबंधनासाठी कार्य केले. मग संज्ञा या चौकटीमधूनच घ्यायची. 2. भाषेवर आधारित संघर्ष. 3. आपल्याच समूहातील वधू किंवा वर निवडणे. 4. याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात. 5. यंत्राद्वारे होणाऱ्या उत्पादनात वाढ. ड प्रश्न आहे अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. इथे पण विधाने पुन्हा लिहायचं आहे. एक विधान आहे त्यामध्ये एक शब्द अधोरेखित आहे म्हणजे अंडरलाईन केला आहे, तो दुरुस्त करायचा म्हणजे तो चुकलेला आहे आणि पुन्हा विधान लिहायचं. 5 गुण आहेत आणि 5 विधानं सोडवायची. 1. हिंदू धर्मातील अंतिम उद्दिष्ट अर्थ आहे. आता हे अर्थ शब्द चुकीचा आहे, इथे तो दुरुस्त करून लिहायचा. 2. शहरी भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. आता इथे शहरी शब्द चुकीचा आहे, दुरुस्त करून लिहायचा. 3. आर्य समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. राजर्षी शाहू महाराज चुकलेला आहे, दुरुस्त करून लिहायचं. 4. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आपण स्वावलंबी झालो आहोत. स्वावलंबी शब्द दुरुस्त करायचा आहे. 5. स्टार्टअप इंडिया ही योजना वृद्धांच्या समस्या सोडवते. वृद्धांच्या हा शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 सोडवायच्या 3 पैकी आणि 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. पूर्ववैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान. 2. राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे. 3. आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण, एका प्रश्नाला 4 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालील बाबीमधला फरक स्पष्ट करायचा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण आहेत म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1. ख्रिस्ती धर्म व इस्लाम धर्म. 2. आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय. 3. अंकीकृतकरण आणि जागतिकीकरण. 4. सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ. 5. पारंपरिक स्त्री आणि आधुनिक स्त्री. 5 पैकी 3 फरक लिहायचे, 12 गुण. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणतेही 2. 3 पैकी 2 संकल्पना स्पष्ट करायच्या, 8 गुण म्हणजे एका संकल्पनेला 4 गुण. 1. महिला सबलीकरण. 2. वर्णव्यवस्था. 3. औद्योगिकीकरण. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण. प्रश्न क्रमांक 5. 5व्यामध्ये अ आणि ब आहे. 5व्या प्रश्नाला एकूण 12 गुण आहेत. त्यातला अ प्रश्न जो आहे त्याला 4 गुण आहेत आणि ब ला 8 गुण आहेत. अ प्रश्न दिलाय खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आणि विषय दिलेला आहे लिंगभाव विषयक अस्मिता. लिंगभाव विषयक अस्मिता या संदर्भात विषय आहे आणि 4 रिकाम्या जागा आहेत. इथे 1, 2, 3 आणि 4 ठिकाणी कोणत्या अस्मिता आहेत त्या लिहायच्या. 4 गुण आहेत, 4 रिकाम्या जागासारखंच आहे हे. ब प्रश्न आहे खालील विधाने सत्य की असत्य आहेत ते कारणे देऊन सांगा. म्हणजे विधान सत्य असत्य म्हणजे चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं आणि त्याचं कारण पण लिहायचं आहे. कोणतेही 2 सोडवायचे, 8 गुण आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण, एका प्रश्नाला 4 गुण. 1. पर्यावरणीय चळवळ व्यापक आहे. 2. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. 3. वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण. प्रश्न 6वा प्रश्न एकूण 10 गुणांचा आहे. त्यातील अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न दिलेला आहे खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची. उतारा 1-2दा वाचायचा, समजून घ्यायचा, मग प्रश्नांची उत्तरं शोधायची. सर्व शिक्षा अभियान SSA हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 1993-94 मध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर 2000-2001 मध्ये हा कार्यक्रम पूर्णतः कार्यरत झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला गेला. याबरोबरच 15 ऑगस्ट 1995 मध्ये भारत सरकारने प्राथमिक शिक्षणासाठी पोषण आधार राष्ट्रीय कार्यक्रम नॅशनल प्रोग्राम ऑफ नॅशनल सपोर्ट ऑफ प्रायमरी एज्युकेशन NPNSP राबविला. तेव्हापासून शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत माध्यान्ह भोजन ही संकल्पना अस्तित्वात आली, जे ग्रामपंचायत आणि नगरपालिका यासारख्या स्थानिक संस्थांकरवी राबविली जाते. मुलांना माध्यान्ह भोजन देणे सक्तीचे आहे. यामध्ये दररोज उत्तम आणि पोषक जेवण मुलांना देणे आवश्यक आहे असे मानले जाते. बऱ्याच संस्थांनी जेवण बनविणे व वेळेत शाळेत पोहोचविणे हे काम हाती घेतले. सार्वत्रिक शिक्षण आणि पोषण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. गावातील आणि नगरपालिकेच्या शाळांमधील मुले या भोजनाची वाट पाहत असतात. बऱ्याचदा हा आहारच त्यांच्यासाठी दिवसभराचा मुख्य आहार असतो. आता यावर प्रश्न विचारलेले आहेत 4 गुणांच्यासाठी. 1. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे तुम्हाला आवश्यक वाटते का? हा 2 गुणांचा प्रश्न. दुसरा प्रश्न, प्राथमिक शिक्षणात माध्यान्ह भोजनाचे काय महत्त्व आहे? हा 2 गुणांचा प्रश्न आहे. परिच्छेदात उत्तर मिळेल. ब प्रश्न आहे, आपले व्यक्तिगत मत नोंदवा. कोणतेही एक सोडवायचं आहे 2 पैकी आणि 4 गुण आहेत. पहिला प्रश्न, जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. 3. वृद्धाश्रमांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 4 गुण. प्रश्न शेवटचा 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर 150 ते 200 शब्दांमध्ये लिहा. एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 2 पैकी आणि 10 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न. 1. शहरी समुदायाच्या समस्या स्पष्ट करा. या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवा. 2. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट करा. ही समस्या सोडविण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 10 गुण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी लवकरच व्हिडिओ याच्या उत्तराचा पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. मागच्या 2-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.